युती तुटलेली आहे आणि मुंबईसह अन्य महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका शिवसेना भाजप स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झालेलं आहे। पण तरी सुद्धा सगळ्यात मोठं लक्ष सर्वाधिक लक्ष असणार आहे ते मुंबईकडे, कारण मुंबईमधली 2 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेली युती ती सुद्धा तुटलेली आहे। म्हणजे त्या अर्थाने म्हणायचं झालं तर राज्य शासनात युती येण्याच्या पूर्वीपासून युती मुंबई महापालिकेत आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ऐतिहासिक हा निर्णय असणार आहे। उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय आहे। बाळासाहेब नसताना एक फार मोठ्या निर्णयाची तयारी सुरू केलेली उद्धव ठाकरेंनी। तो प्रश्न घेऊन मी अकोलकरांकडे आणि भारत कुमार राऊतांकडे त्यांचा अपूर्ण राहिलेला मुद्दा पूर्ण करण्यासाठी येण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले आपण पाहूया। जलीकट्टू म्हणून उधळलेल्या बैलांना व्यसन घालत असेल तर मग काय नामर्दाची अवलाद आहे का रे? मी काय नामर्दाच्या अवलादीसमोर बोलतोय? अरे हा सुद्धा जलीकट्टूच आहे। आपण सुद्धा जे करणार होते जलीकट्टूच आहे आणि आपण सुद्धा उद्या उधळलेल्या बैलाला व्यसन घालायचे लक्षात ठेवा। मुंबई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच, ठाणे नाशिक पुणे सगळं जिंकणार, कारण आम्ही काम करून मतं मागतो आहोत, हवेवरती मतं मागत नाही, थापा मारून आम्ही मतं मागत नाही। हा जो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे तो वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईसाठी धावत असतो। पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया। राऊत सर, तुमचा राहिलेला मुद्दा। माझा मुद्दा असा मी सांगत होतो की हे अशा तऱ्हेने एखादं शिवसेना काय किंवा भाजप जे ज्या पद्धतीने वागत राहिलं हे वागू शकतात, याचं कारण मुंबई महापालिकेचा जो एरिया आहे, मुंबई शहर आणि उपनगरांचा, ह्याचा पॉलिटिकल स्पेस, पॉलिटिकल राजकीय अंतराळ हा सगळा शिवसेना आणि भाजप यांनी आज व्यापलेला दिसतोय। तिकडे ना काँग्रेसला काही स्थान नाही, ना राष्ट्रवादी काँग्रेसला काही स्थान नाही, ना मनसेला काही स्थान उरलेलं आहे। त्यामुळे ही सगळी परिस्थिती असल्यामुळे या दोघांना असं वाटतं जे काही करणार आहोत ते आपण करणार आहोत, त्यामुळे त्यांना कोणाची पर्वा पडली नाही। पण त्याच्यामध्ये एक दुसरा एक सुप्त हे असं आहे की जर अशा तऱ्हेने ही जी युती तुटलेली आहे याचा सर्वाधिक फायदा MIM नावाचा पक्ष घेणार आहे। आणि हा MIMचं असं आहे की त्या मुंबईमध्ये जे काही मोहल्ले आहेत हे मोहल्ल्यांमध्ये काम करतात। या मोहल्ल्यांमध्ये काम करत तुम्हाला आठवत असं पाहिजे की 1973 साली जी महापालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये अचानक मुस्लिम लीगचे 16 नगरसेवक निवडून आले होते। कोणालाच कल्पना नव्हती की 16 नगरसेवक मुस्लिम लीगच्या निवडून येतील। तशा तऱ्हेची जर का काही परिस्थिती निर्माण झाली तर ते जे काही जलकट्टू तोर आवरणं मात्र या दोघांनाही खूप कठीण जाईल। मुस्लिम लीगचा एक वेगळा इतिहास आहे। बाळासाहेबांनी त्यांच्याबरोबर सुद्धा युती केली होती, त्यामुळे अशक्य ते अशक्य काही होऊ शकतं। पण अर्थात ते वाईल्ड थिंकिंग आहे। मी मस्के सरांकडे येतो। मस्केजी, या पार्श्वभूमीवरती आपण रिअलिस्टिक चेक करूयात। मुंबई ठाण्याचा हा पट्टा सगळा आपण बघतोय। ज्यावेळी शिवसेनाशी स्वतंत्र लढते आणि ती ज्यावेळी ती असं अस्तित्वाचं महत्त्व दाखवते की म्हणजे जसं इस्लाम खतरे में तसं शिवसेना खतरे में, मराठी माणूस खतरे में, मुंबई वेगळी, आता ते वातावरण तयार होईल का आणि त्याचा फायदा अल्टिमेटली शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता जास्त आहे का? नाही, गेल्या 2-2.5 वर्षात जे काही युतीमध्ये चाललेलं आहे, म्हणजे राज्य सरकारमध्ये जे काही चाललेलं आहे त्याने ती प्रोसेस सुरू झालेली आहे। म्हणजे शिवसैनिक म्हणा किंवा मराठी माणूस म्हणा की भाजपचं वागणं जे आहे ते सगळ्यांना खटकायला लागलेलं आहे। गेली एक 10-12 वर्ष मी महापालिकेमध्ये बघतोय। आधीच्या म्हणजे 2012च्या निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेनेचे जे संबंध आहेत ते एक सर्वसाधारण युतीमध्ये असावेत किंवा प्रतिस्पर्धी म्हणून असावेत किंवा सहकारी पक्ष म्हणून असावेत इतपतच होते। पण 2012च्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश 14 आणि 2014 माफ करा विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, त्याच्यानंतर हे रिलेशन अचानक बदलले आणि भाजपच्या नेत्यांची जी वागण्याची पद्धत आहे ती सुद्धा म्हणजे एकदम 180 डिग्रीला ती बदलली। आणि हा जो काही पॉलिटिकल इगो हा जो काही प्रकार आहे तो त्यांच्यामध्ये जाणवायला लागला आणि महापालिकेत सुद्धा ते शिवसेनेला डॉमिनेट कसं करता येईल अशा पद्धतीने त्यांचं वागणं सुरू झालं। आणि तिथूनच ती सुरुवात झाली। जसं मी म्हणाले की ही प्रोसेस सुरू झाली होती, ती तिथून प्रोसेस सुरू झाली आहे आणि हे सगळ्यांना खटकत आता त्याचा हा स्फोट झालेला आहे। बरं, अकोलकरजी मगाशी जसा उल्लेख झाला, ही अनेक ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती हा निर्णय होतोय। बाळासाहेब आता नाही आहेत, भाजप ताकदवान झालेला आहे, वरती फडणवीस, इकडे महाराष्ट्रात फडणवीसांचं स्वतःचं नाव, त्यांचा चेहरा मुंबई महापालिकेसाठी वापरला जाणार आहे, वरती नरेंद्र मोदी आहेत। अशा परिस्थितीत आता उद्धव ठाकरेंना युती नसतानाची मुंबई महापालिका निवडणूक लढवायची आहे। टेस्ट त्यांनी देऊन झालेली आहे विना युती निवडणूक लढवण्याची, पण मुंबई महापालिकेतला आता इकडे परिस्थिती अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात हिंदी पट्टा आहे, गुजराती पट्टा आहे। कशी बघता तुम्ही लढाई?
ते तुम्ही मगाशी म्हणाला की मुस्लिम खतरे में आहे किंवा शिवसेना खतरे में आहे, मी तसं म्हणत नाही. पण बाळासाहेबांवर निष्ठा असलेला खूप मोठा वर्ग आहे आणि बाळासाहेबांच्या कारकिर्दीत हे आम्ही पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा शिवसेना धोक्यात आहे, बाळासाहेबांच्या मुंबईवरच्या वर्चस्वाला कोणी प्रतिस्पर्धी शह देऊ पाहत आहे, तेव्हा शिवसैनिक हा झडझडून कामाला लागतो. मी तुम्हाला सांगतो, हीच परिस्थिती 14ला होती की तेव्हा पण हे एकमेकांच्या विरुद्धच होते. फक्त मुंबई महापालिकेच्या ऐवजी विधानसभा होती. तेव्हा हे चॅनेल ज्या एरियात आहे त्याच एरियात मी राहतो, तिथे 70-75 उलटलेले शिवसैनिक आणि या भागातनं वेगवेगळ्या कारणामुळे किंवा गिरगावातून मुंबईच्या बाहेर पडायला लागलेले डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, खारघर, नवी मुंबईत गेलेले शिवसैनिक वयाचा विचार न करता मुंबईत येऊन कामाला लागतात. आता आजच भाषण इतकं जोरदार झालेलं आहे उद्धव ठाकरे यांचं, उद्यापासून तर ते आणि सामना हे सतत ते हवा पेटवत राहणार आणि शिवसैनिक हा झडझडून कामाला लागेल यात शंका नाही. मला फक्त प्रश्न एवढाच वाटतो की शिवसैनिक हा पेटतो, अडचणीच्या वेळेला तर नक्कीच पेटतो. मला मुंबईतल्या मराठी व्होटर्सची संख्या कमी झालेली आहे, त्याचा काय परिणाम होईल, कारण गुजराती व्होटर वाढलेला आहे. आता जर मुंबईने मराठी इश्यू केला तर 100% मोदींच्या 2 सभा होणार असतील तर आता 4 सभा होतील. त्यामुळे आता ते पण तो तसंच कार्ड खेळलं जाईल. मराठी वर्सेस नॉन मराठी कार्ड खेळलं जाईल. गुजराती टक्का मराठी टक्क्याला ओलांडून पुढे गेलेलाच आहे, त्यामुळे गुजराती कार्डाचा वापर होईल. राज्याची सत्ता आणि केंद्राची सत्ता असल्यामुळे वारंवार आश्वासनांची खैरात होईल. या पार्श्वभूमीवर जर कोणाला मुंबईचा विचार करायचा असेल आणि मुंबईतनं अनेक उद्योगधंदे बाहेर गेले, कसे गेले, स्टॉक एक्सचेंज पण जाण्याची चर्चा होती, RBI पण जाण्याची चर्चा होती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेहमीचाच मुद्दा आहे हा शिवसेनेचा की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. ती त्यांची ठरलेली लाईन असते, गेली 25 वर्षाची लाईन आहे ती सुरू होईल. आणि त्यामुळे जर काही मराठी माणसांनी एकत्र येऊन एक गठ्ठा एक कलमी व्होटिंग केलं तर परिस्थिती पालटू शकते. कारण मस्के म्हणाले ते अगदी बरोबर आहे की विधानसभेत भले शिवसेनेला 1 जागा जास्त मिळाली असेल, लोकसभेत भले आणखीन काही वेगळं चित्र निर्माण झालं असेल, मुंबई महापालिकेचं कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान हे लोकसभा आणि विधानसभेच्या मुद्द्यांवर होत नाही, ते अगदी वेगळ्या मुद्द्यांवर होतं. बरं, भारतकुमार राऊत सरांकडे येण्यापूर्वी शिवसैनिकांशी संवाद साधलाय जय महाराष्ट्रानं, बघूयात त्यांच्या काय भावना आहेत. शिवसैनिकांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, म्हणजे आनंदाने संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आनंद यासाठी की युती तुटली, संतप्त यासाठी की आता भाजपचा जो काही त्यांच्या दृष्टीने माज वगैरे आहे तो उतरवण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. राऊत सर, यामध्ये एक मुद्दा आहे जो त्याच्यातला मगाशी मुद्दा आला होता की यामध्ये मराठी वोट कॉन्सॉलिडेट होऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. मगाशी तुम्ही मनसेचा पण उल्लेख केला होता. मनसे आता या सगळ्या याच्यात या 2 ताकदवानांच्या टकरीमध्ये आता मनसेला काही स्पेस उरली आहे? मला असं निश्चित वाटत नाही की मनसेला ह्याच्यामध्ये काही स्पेस उरलेली आहे. म्हणजे 2 हत्ती ज्या झुजतात ना, तेव्हा त्याच्या पायाखाली जे गवत तुडवलं जातं ते कोणी बघतच नाही. परिस्थिती तशी झालेली आहे. मला त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की हे जे म्हणतात की मराठी मत कन्सोलिडेट होईल आणि ते शिवसेनेच्या बाजूने उभं राहील, कारण आतापर्यंत मुंबई तुटणार वगैरे म्हटलं की असतं ते होत होतं. मला असं वाटतं की आता मुंबई तोडण्याची भाषा ही भाजपाकडून किंवा अन्य कोणाहीकडून होणार नाही. कारण मुंबई ही ॲडमिनिस्ट्रेटिव्हली न तोडताही जे काही करायचं आहे ते केलं जाते. आजही एअर इंडियाचं ऑफिस जे इतके वर्ष मुंबईमध्ये होतं जन्मापासून ते गेले, हेडक्वार्टर्स गेली दिल्लीला. रिझर्व्ह बँक जरी रिझर्व्ह बँकेचं हेड ऑफिस जरी इकडे असतं तरी आजही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे बहुतेक काळ हे बसलेले असतात दिल्लीमध्ये. त्यामुळे हे आपोआप अनेक इंडस्ट्रियल हाऊसेसची हेड ऑफिसं किंवा त्यांचे चेअरमन आणि MD हे आजही तिकडेच बसायला लागलेले आहेत. त्यामुळे आता मुंबई तोडण्याची भाषा कोणी करणार नाही आणि त्याच्यावर आता कोणी फसेल किंवा कोणी त्याच्यासाठी काही करेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, आज जो मुंबईमध्ये जो मराठी माणूस आहे ज्याचा टक्का कमी झाला असं प्रकाशने आत्ताच सांगितलं. प्रश्न असा आहे की जो मराठी माणूस उरलेला आहे, मला वाटतं 26-27% काहीतरी उरले असं म्हणतात, 22 सांगतात कोणी आता, तो जो आहे हा सुद्धा एक गठ्ठा शिवसेनेकडे कधी होता. हा सुद्धा 3 पक्षांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे आता मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून देतो, पण तरी सुद्धा तो नक्की भाजपाकडे त्यातला एक मोठा गट आहे, त्यातला एक गट त्यातला मनसेकडे सुद्धा आहे. अशा वेळी 26% जी काय आहेत हे सुद्धा शिवसेनेला मिळण्याची शक्यता नाही आणि उत्तर भारतीय मतं ही शिवसेनेला मिळण्याची त्यांनाही आशा नाही आहे.
गुजराती मतं आता प्रकाशन सांगितलं त्याचप्रमाणे जर का मोदींनी 2 सभा इकडे जास्त घेतल्या तर ती मतही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे शिवसेनेसमोर सुद्धा कार्यकर्ते उसळून निघाले, कार्यकर्त्यांना स्फूर्ती आली, परंतु मतदारांचं काय हा प्रश्न त्यांच्या हा महत्वाचा प्रॅक्टिकल रियालिटी चेक ही करावीच लागणार आहे. दरम्यान आपण बघूयात शिवसैनिकांनी कशा प्रकारे आपला आनंद व्यक्त केला आहे. रोल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने भावना आहे. शिवसैनिक कुठेतरी सुखावलेला दिसतोय. शिवसैनिकाची भावना आज उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात अंमलात आणली अशी प्रत्यक्षीच भावना शिवसैनिक व्यक्त करतोय. नेमकी काय भावना आहे? युती तुटली बरोबर आहे? बरोबरच आहे, कारण माननीय उद्धव साहेबांनी हा निर्णय हा फक्त शिवसैनिकांसाठी घेतला की त्यांचे मन दुखावणार नाही. त्यांची जी भावना होती ती आज त्यांनी स्वतः ह्या मंचावर येऊन ती व्यक्त केली. आणि असा नेता हा कुठल्याही पक्षात नसेल जो कार्यकर्त्यांचं मन ओळखतो, असं मन त्यांनी ओळखलं. आणि जे आमचे मित्रपक्ष होते ज्यांना आज आम्ही मित्रपक्ष बोलणारच नाही, कारण आमच्या उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजच्या नंतर ते आमचे मित्र नसून आमचे दुश्मन आहे. आणि सर्वात मेन तर मी त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही आव्हान देतो की त्यांनी येऊन आमच्या कुठल्याही उमेदवाराच्या समोर येऊन या निवडणुकीत येऊन उभे राहावे आणि नंतर मग आम्ही त्यांना दाखवू की काय म्हणून शिवसैनिक आहे. लढाई आता अग्निपरीक्षा आहे. शिवसेना पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. पूर्वी बाळासाहेबांचा आदेश होता, आज उद्धव साहेबांचा आदेश आहे. आणि आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी. पृथ्वीराज चव्हाणजी, या सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपण कशी बघताय मुंबईच्या बाबतीत? आताच मी ऐकलं की शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीबद्दल घोषणा केलेली आहे. ही घोषणा अपेक्षितच होती. ज्या तऱ्हेनं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये सत्ता संघर्ष चालला होता, प्रत्येक मुद्द्यावर शिवसेनेची जी तीव्र प्रतिक्रिया पंतप्रधानांच्या विरोधामध्ये, महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये येत होती, त्यामुळं एक निश्चित होतं की हे काही फार दिवस टिकणार नाही. बरोबर आहे. एक अनैसर्गिक युती अशी वाटत होती. आघाडी सरकार चालवणं हे सोपं नसतं. मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे शिवसेनेला धाकटा भाऊ म्हणून एक वागणूक द्यायला पाहिजे होती. त्यांच्या मंत्र्यांना काही योग्य ते अधिकार द्यायला पाहिजे होते, ते दिले नाही. आणि त्यामुळं मुळातच ही युती होऊ शकली नव्हती. शिवसेनेनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं होतं. नंतर काही दिवसांनी ते सत्तेत आले, परंतु प्रचंड मोठी धुसफूस त्या युतीमध्ये चालू होती. आम्ही रोज पाहत होतो. आणि शेवटी जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मुंबई महापालिका काबीज करण्याचा आणि शिवसेनेला पदच्युत करण्याचा जेव्हा निर्धार व्यक्त केला किंवा तो प्रकट त्या दिवसापासून हे फार दिवस काही टिकणार नाही आणि याची लवकरच घोषणा होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती. अर्थातच ती घोषणा आता झालेली आहे. त्यामुळं शिवसेना आणि भाजप समोरासमोर महापालिका तरी लढणार आहेत आणि त्याची शेवटी पर्याय त्याचा महाराष्ट्राच्या सरकारवर, त्याच्या स्थैर्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कदाचित सरकार अल्पमतात येईल आणि ते नंतर किती दिवस चालेल आणि किती स्थैर्यानं चालेल, किती धाडसी निर्णय घेऊ शकतील याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे ज्याला म्हणतात की महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आता याचा फायदा अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले किंवा नाही आले तर त्याचे अजून ठरणार आहे. पण मला वाटतं की जातीवादी पक्षाचा मुकाबला करण्याकरता या दोन्ही पक्षांनी एक सन्मानपूर्वक आघाडी करून या निवडणुकीला सामोरं जावं. नक्की. आणि त्यामुळे मला वाटतं असं घडण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. पण हे जे घडलेलं आहे ते अपेक्षित होतं मला वाटतं. पृथ्वीराज चव्हाणजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तर आणि अतिशय महत्त्वाच्या प्रश्नालाही सुरुवात करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. मी आज शेवटचाच प्रश्न सगळ्यांना घेतो आणि त्याच्यानंतर आपण चर्चेमध्ये थांबू. शेवटचा आपला पार्ट असेल तो प्रश्न म्हणजे जो पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला
हे इथेच थांबणार नाहीये, हे सत्तेपर्यंत येऊन पोहोचू शकतं. सत्ता डळमळीत आहे या क्षणी. अगदी बरोबर आहे. आता जर का शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर याचा अर्थ युतीतले जे 11 मंत्री आहेत, जे सुभाष देसाई म्हटले ते बॅगा बांधून तयार आहेत, यांना बाहेर पडावं लागेल. असं झालं तर भाजपाला ह्याच्यासाठी 22 मतं कमी पडत आहेत. आघाडी मिळवण्यासाठी 22 मतं कमी पडत आहेत. ही भरणी कुठून करणार हा मुख्य प्रश्न आहे. मग दोन त्याच्यावर संभवतात. एक म्हणजे राष्ट्रवादीचा आडून किंवा थेट पाठिंबा घ्यायचा, किंवा नंबर 2ची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे आता जे 66 आमदार आहेत त्यांच्यापैकी काही जण म्हणजे 22 लोक यांना राजीनामे देऊन घरी बसवायचं. हे 2 पर्याय आता दिसत आहेत सरळ सरळ. तसं झालं तर मग हा पेच सुटू शकेल किंवा हा पेच अधिक गहन होऊ शकेल. बरोबर. याच्यापैकी कुठली भूमिका हे भाजपात घेते, कारण आता बॉल हा आता भाजपच्या कोर्टामध्ये गेलेला आहे. आता त्यांना तो खेळायचा आहे. आता एक गोष्ट मात्र सांगतो मी, उद्धवजींनी तेव्हा जेव्हा युतीत सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर त्यांनी कधी सांगितलं नाही, परंतु एक अव्यक्त दबाव असा होता की जर आपण युतीत गेलो नाही तर कधी शिवसेनेचा वैधानिक पक्ष फुटतो की काय, अशी एक त्यांना एक सुप्त भीती वाटत होती. ती भीती आता पुन्हा जागृत होऊ शके आणि त्याच्यामुळे 22-23 लोक जर का राजीनामे देऊन घरी बसले तर काय करायचं. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आता जी परिस्थिती निर्माण होते, आता सरकार अल्पमतात जाईल. अल्पमतातली सरकार चालतात, सरकार अल्पमतात चालत नाही असं अनेक वेळा. अगदी नरसिंह रावांचं सरकार सुद्धा अल्पमतात चाललेलं आहे आणि इंदिरा गांधींचं सरकार सुद्धा अल्पमतात चाललेलं आहे. प्रश्न असा आहे की मला दॅट रिमाइंड्स मी, आताच्या अधिवेशनामध्ये विश्वासमताची मागणी होईल. नाही, त्याच्याऐवजी काँग्रेस अविश्वासाचा ठराव आणणारच नाही याची खात्री नाही. जर अविश्वासाचा ठराव आणला तर मोठी गोची होणार आहे. ह्याचं कारण असं की तसं झालं तर शिवसेनेला काँग्रेसच्या बाजूने मतदान करावं लागेल. आणि हे जर काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हे गेल्या वेळी सुद्धा ते तटस्थ राहिले होते, तसे यावेळी तटस्थ राहतील. आणि तसे जर तटस्थ राहिले तर सरकार वाचेल आणि शिवसेनेला मात्र काँग्रेसच्या बाजूने उभं राहावं लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मस्केजी, पुढे काय विधानसभेत काय होईल याच्यापेक्षा आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ता लोकसभेच्या महापालिकेच्या रणांगणामध्ये काय होईल. कारण भाजपचं जर आजची परिस्थिती बघितली मुंबई शहरातली, तर जर का तुम्ही माटुंगा सोडलं तर अगदी कुलाव्यापर्यंत भाजपचं कार्यालय अभावाने आढळतं. म्हणजे भाजप पक्ष म्हणून सांगतील की आमचे कार्यालय आहेत, पण किती कार्यरत आहेत आणि बरोबर तो पक्ष किती ऍक्टिव्ह आहे ह्या भागात हे तुमच्या लक्षात येईल. त्यांची दुसरी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे 227 जागांवर उमेदवार आहेत का. कारण अनेक ठिकाणी रिझर्व्ह मतदारसंघ आहेत, तिथं त्या प्रवर्गातला उमेदवार त्यांच्याकडे आजही उपलब्ध असेल की नाही याची शंका आहे. रिपब्लिकन पार्टीला देतील त्या जागा, हा एक प्रश्न आहे. पण त्यासाठी कदाचित आता शिवसेनेपुढे मोठं आव्हान असं असणार आहे की त्यांचा पक्ष फुटू नये यासाठी काय नाकाबंदी करता येऊ शकते, हे उद्धव ठाकरे यांच्या पुढचं आव्हान असणार आहे. आणि ते जसं विधानसभेचं जसं राऊत साहेब म्हणाले तर ते त्याच्यानंतरची पायरी, पण पहिल्यांदा आता ह्या याच्यामध्ये पक्ष वाचवणं हे शिवसेनेपुढचं मोठं आव्हान असणार. दरम्यान आताच मला मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी असं ट्विट केलेलं आहे की सत्ता हे साध्य नव्हे, परिवर्तन हे साध्य आहे. त्यासाठी जे सोबत येतील त्यांच्या सोबत, अन्यथा त्यांच्या विना पण परिवर्तन आणणारच. अकोलकर, ते परिवर्तन त्यांना आणायचं, मुख्यमंत्र्यांना त्यांना आणू द्यावं. त्यांना आपल्या खुर्चीची काळजी आधी जास्त करावी लागेल. पण मला वाटतं की शिवसेना विधानसभेतला पाठिंबा इतक्या तातडीने काढून घेईल असं मला वाटत नाही. कारण आज जी भाषा झाली उद्धव ठाकरेंची, एक्झॅक्टली तशीच भाषा कल्याण डोंबिवलीला वापरली गेली होती. त्याला तितक्याच जोरात फडणवीसांनी वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात वगैरे ते पण कधी नव्हे इतके आक्रमक झाले होते. वस्तुतः उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे दोघे अत्यंत मवाळ प्रकृतीचे नेते आहेत, नेमस्त म्हणता येतील असे नेते आहेत. पण त्यांनाही आक्रमक होऊन बोलायला लागलं होतं. आणि नंतर कोणीही तेव्हाही हा प्रश्न चर्चेला आला होता की आता मग इथे इतकं रस्त्यावर भांडतायत तर नळावरची भांडणं सुरू आहेत XYZ, तर आपण आता
राज्याच्या सत्तेत सहभागी व्हायचं का? त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले मुद्दे वेगळे असतात आणि राज्याचं हित आम्हाला जपायचं आहे. कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आणि विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरही म्हणजे जो राऊत मगाशी म्हणाले तसे त्यांचे सुप्त मित्र शरद पवार यांच्या पक्षाने तटस्थतेची भूमिका घेतल्यामुळे तो मंजूर झाला होता. त्यानंतर जेव्हा शिवसेना सामील झाली तेव्हा ही राज्याच्या हितासाठी प्रबळ सरकार असायला पाहिजे अशीच भाषा वापरली गेली होती. त्यामुळे हे सर्वच पक्ष लढतील एकमेकांच्या विरुद्ध नाना प्रकारचे आश्वासनं देतील. हे सर्वच्या सर्व 4-5 पक्ष हे पूर्णपणे संधीसाधी असून ते इथे लढतील, इथे सुद्धा परत कदाचित एकत्र येतील आणि राज्याच्या साठी सांगतील की आम्हाला स्थिर सरकार द्यायचं आहे कारण आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे. फडणवीसांच्या भाषेत सांगायचं असेल तर त्यांना परिवर्तन घडवायचं असेल तर त्यासाठी त्यांना हे शिवसेनेचे 11 मंत्री लागतील. राष्ट्रवादी सोबत घेणं त्यांना परवडणारं आहे असं मला वाटत नाही. भारतकुमाररावजी, मगाशी थोडासा मनसेचा प्रश्न मी जास्त स्ट्रेस करतोय. या परिस्थितीत आता मनसे स्वतःची स्पेस कशी शोधेल? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, एकदा हे 2 टक्कर झालं तर गवत जसं जातं तसं होईल ते, पण याच्यामध्ये काही स्पेस मनसेला दिसू शकते? भाजप हा कॉमन शत्रू पकडून आता मला वरवर पाहता, आता जे सगळं घडलेलं आहे त्यामुळे याच्यावर खूप विचार झालेला नाहीये. मला वरवर पाहता मनसे पुढे 3 पर्याय दिसतात. नंबर 1, त्यांनी स्वतंत्रपणे लढवायचं, जे ते सतत सांगतात की माझ्या हाती सत्ता द्या, त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे लढवायची. आणि आताच राष्ट्रपतींनी 2 दिवसापूर्वी सांगितलंय की मला सर्वच्या सर्व जागा लढवायच्या आहेत. ते त्या भूमिकेला चिकटून राहायचं. नंबर 2, आज शिवसेना वेगळी झालेली असल्यामुळे शिवसेनेकडे गळ टाकून त्यांच्याकडून त्यांच्यावर काही युती करता येईल का हे बघायचं, किंवा पुन्हा एकदा मोदी प्रेमाने त्यांनी भाजपाकडे जाऊन भाजपाबरोबर काही संधी शोधता येईल का, हे 3 पर्याय. हा तिसरा पर्याय वाटतो तुम्हाला? अजूनही राज ठाकरे त्या मोडला जातील असं वाटतं तुम्हाला? मला सुद्धा तिसरा पर्यायच वाटतो. शिवसेनेकडे होईल असं वाटत नाही मला, कारण नितीन गडकरींची असलेली दोस्ती आणि मोदींचा आणि त्यांचा फार जुना दोस्ताना आहे राज ठाकरे. पण एकदा तोंड पोळलं ना खासदारकीला पाठिंबा देऊन. ठीक आहे, पण ते आता होऊ शकतं. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे, त्यामुळे आता हे होऊ शकतं आणि तसं होऊ शकेल. म्हणजे मला असं निश्चित वाटतं की पण मला हे 3 पर्याय समप्रमाणात दिसतात. हे समप्रमाणात मला दिसतात. येत्या 2-4 दिवसामध्ये काय होतंय हे महत्त्वाचं आहे. कारण विनोद तावडेंसारखे लोक त्यांचे मित्र आहेत, नितीन गडकरी हे केंद्रातले त्यांचे मित्र आहेत, आशिष शेलार मित्र आहेत, ते मोदींकडे जाऊन त्यांचे पाठराखण करून आलेले आहेत. पण तसं झालं म्हस्केजी, तसं जर का भारतकुमार राऊतांचा तिसरा पर्याय खरा ठरला तर 2009 साली जो आरोप शिवसेना मनसेवर काँग्रेस बाबतीत करत होती की काँग्रेसची बी टीम आहे ती आता भाजपची बी टीम ठरेल, हा रिस्क घेतील राज ठाकरे? राज ठाकरे अशा पद्धतीची रिस्क घेतील असं मला वाटत नाही. पण मला असं अजूनही वाटतं मी थोडं थांबवते कारण अनिल शिदोरे आपल्यासोबत आहेत, मनसेचे नेते अनिल शिदोरे आपल्यासोबत आहेत. शिदोरेजी, तुमची पहिली प्रतिक्रिया पक्षाची? हा, आता बघायला पाहिजे, कारण 25 वर्षांचं त्यांचं नातं आहे ते आज त्यांनी तोडल्याचं जाहीर केलं आहे. बघू आता काय काय होतंय. मुख्यतः याला लोक कशी प्रतिक्रिया देतात याला तेही पाहायला लागेल. नाही, पण तुम्ही तुमची यामध्ये स्पेस कशी बघताय? शिवसेना स्वतंत्र लढल्यामुळे जे आता वातावरण मुंबईत बनणार आहे त्याच्यासमोर मनसे कशी स्पेस शोधेल स्वतःची मराठी लोकांमध्ये? नाही, मुळात आमची स्पेस ही आहे असं आमचं मत आहे. आणि त्यामध्ये आमच्या मुळात आम्ही आता दुसऱ्यांचा विचार करणं योग्य नाही. आम्ही आमचा स्वतःचा विचार करतो आहोत की आम्ही कशा प्रकारे मराठीचा मुद्दा हा आम्ही पूर्वी ठेवला होता तोही आता याच्या पुढे कसा नेता येईल. त्यामुळे आम्ही आता दुसरा कुठला विचार करत नाही आहोत. नाही, पण इथे बोला भारतकुमार राऊत बोलतोय. शिदोरे, तुम्ही केलेला आर्ग्युमेंट मला चांगलं वाटलं. फक्त प्रश्न असा आहे की ही जी आपली स्पेस तुम्ही जी म्हणताय ही गेल्या 9च्या लोकसभा निवडणुकीपासून चाललंय. त्यानंतर जेव्हा तुमचे 13 आमदार निवडून आले होते, इथे 27 लोक निवडून आले होते, हे घटतच चाललेलं आहे. आता तुम्ही एका आमदारावर आलेला आहात. अशा वेळी ही स्पेस कमी होते का? हे क्षेत्र कमी होते का? प्रभाव क्षेत्र आपलं कमी होत चाललं आहे का असं वाटतं? कारण आता जे शिवसेना आणि भाजप यांचं जे तुटलेलं आहे याचा आपल्याला फायदा होईल की याचा आपल्याला तोटा होईल? नाही, अजून मी तसा विचार केला नाही, कारण आत्ताच त्यांची घोषणा झाली आहे. पण माझं असं मत आहे की ज्या तऱ्हेचे मुद्दे आणि ज्या तऱ्हेचे प्रश्न आता मराठी माणसांचे आहेत आणि एकंदरीत केंद्र सरकार ज्या तऱ्हेने आता भूमिका घेत आहे, राज्यांची एक वेगळ्या अर्थाने गळचेपी होते, आता जीएसटी येत आहे, त्या दृष्टीने माझं मत असं आहे की त्याच्यावर खूप स्पेस आहे. मला असं नाही वाटत की कोणी घेतली आहे की कोणी किंवा जाईल असं.
किंबहुना या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये मी तर असं मानतो इव्हन ग्लोबलायझेशनच्या प्रोसेसमध्ये मला शिदोरे सर, मला ग्लोबलायझेशन पेक्षा मला सांगा 2014 साली एक मोठा बॉम्ब टाकला होता राज ठाकरेंनी की त्यांची आणि उद्धव ठाकरेंमध्ये टेलिफोनिक कम्युनिकेशन झालं होतं, पण त्यावेळी अक्षरशः अर्ज फाईल करायला फक्त 1-2 दिवस उरले होते, त्यामुळे ते प्रकरण मिटलं. आता ही परत फोनाफोनी सुरू होऊ शकते का? बांद्रा दादर मातोश्री कृष्णकुंज? नाही, मला कल्पना नाही, कारण मी आता पुण्यामध्ये आहे आणि आम्ही आता पुण्यामध्ये आमची उमेदवारी पक्की करणे आणि पुण्यात काय परिस्थिती होईल? पुण्यात काय परिस्थिती होईल? नाही, पुण्यामध्ये सांगता येत नाही मला. मला असं वाटतं की पुण्याचे प्रश्न हा पुन्हा एक मुंबईच्या प्रश्नापेक्षा खूप खूप वेगळी गोष्ट आहे. पुण्याचे प्रश्न आणि मुंबईच्या प्रश्नाने शिदोरे, मी अकोलकर बोलतोय. मुद्दा पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप वेगळी लढणार आहेत, त्यामुळे मनसेची पोझिशन काय राहील असं विचारायचं आहे राऊतांना. तुम्ही किमान गेल्या वर्षी विरोधी पक्षनेतेपद मिळवलं होतं मागच्या टर्मला, आता ते तरी मिळू शकेल का तुम्हाला? माहित नाही, कारण कसं आहे परिस्थिती बदलली आहे खूप. म्हणजे जे एकत्र होते आतापर्यंत ते जर का एकमेकांच्या विरोधात भांडत असतील, ठीक आहे, तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आम्हाला स्पेस मिळणारच नाही. शिदोरे सर, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. स्टेज सेट झालेला आहे, बुद्धिबळाची प्यादी आता लक्षात आलेली आहेत. काळी प्यादी कोणती आणि पांढरी प्यादी कोणती, आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या बाबतीत तर इथे समोरासमोर आहेत ते शिवसेना आणि भाजप. आता पहिला मूव्ह करण्याचा ऍडव्हान्टेज या क्षणी मात्र उद्धव ठाकरेंनी घेतल्यामुळे पांढरी प्यादी ती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. आता भाजपला फक्त प्रतिक्रिया देण्यासमोर काही पर्याय नाहीये. जाता जाता सांगायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे की साध्य सत्ता नव्हे परिवर्तन आहे, आणि परिवर्तनासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्या विना. मुळात सावरकरांचं वाक्य त्यांनी इथे आपल्या स्वतःसाठी वापरलेलं आहे. त्यामुळे आता हा पुढचा सगळा संग्राम, महासंग्राम कसा होतोय ते बघणं. नंतरच्या युतीची दारं खुली ठेवली आहेत की आपल्याला परिवर्तन करायचंय, तुम्ही आलात सोबत तर त्याचे स्वागतच आहे. अर्थात हा अकोलकरांनी खास अकोलकरी स्टाईलचा पॉईंट टाकलेला, पण तितकाच खरा आहे, कारण ज्यांना नवी मुंबईचा इतिहास माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की हे सगळं परत होऊ शकतं. आज एकमेकांच्या जबड्यात दात घालायला लावणारे, दात मोजणारे, तोंडात पेढा सुद्धा भरवणार आहेत. त्यासाठी आपण सध्या तरी बघत बसायचं हा महासंग्राम कसा रंग घेतो. तुर्तास तरी शिवसेनेने या युद्धाला तोंड फोडलेलं आहे. आतापर्यंतच्या या चर्चेसाठी मस्केजी तुमचे, भारतकुमार राऊत सर तुमचे आणि अकोलकरजी सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.